नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. दुर्गानगरमध्ये पाणीच पाणी. गुरवलीत 400 ते 500 लोकवस्तीचा रस्ता बंद. बिल्डर्सच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान. रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे म्हारळ, वरप, कांबा यासह अनेक सखल भागात पाणी भरले असून वरपमधील दुर्गानगर या रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी भरलं असल्याने हा रस्ता बंद झाला आहे. अनेकांच्या घरात सोसायट्यांमध्ये पाणी भरल्याने ते अडकून पडले आहेत. तर दुसरीकडे टिटवाळ्याजवळील गुरवली गावात बिल्डर्सने नाला कमी केल्याने डॉक्टर चाळ आर्यानगर या रेल्वे लाईन लगतच्या सुमारे 400 ते 500 लोकांचा रस्ता पाणी भरल्याने बंद झाला आहे. शिवाय यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाच्या नालेसफाईचे पितळ उघडं पडलंय. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासन आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेत आहेत. सर्व विभागांना सूचना देत आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. वरपमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारात एक महिला पडून गंभीर जखमी झाली. यानंतर रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे म्हारळमधील सकल भाग, वरपमधील दुर्गानगर, कांबामधील मोर्यानगर या भागात पाणी भरले. दुर्गानगरमध्ये तर रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी भरल्याने हा रस्ता बंद झाला. घरात, दुकानात पाणी शिरले. टिटवाळा जवळील गुरवली येथे बिल्डरने 1.5-2 फुटापर्यंतच्या नाल्यांवर फाउंडेशन बांधल्यामुळे संतोष शेलार, रामदास कृष्णा दळवी यांच्या भात शेतीचे नुकसान झाले. 2 गोणी भात पेरलं होतं ते वाहून गेलं. तर पराग विश्वासराव यांच्या आई एकविरा मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने रेल्वे लाईनकडील डॉक्टर चाळ आर्यानगर या 400 ते 500 लोकांचा रस्ता बंद झाला. आपण या विरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार केली, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी संतोष शेलार यांनी केला. कल्याणमधील नेवाळी रस्ता, बाजार समिती, स्टेशन परिसर तसेच अनेक गावातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी भरलं होतं. यामध्ये शासनाकडून नालेसफाई, गटारे रुंदीकरण, अर्धवट रस्ते याबाबत केलेल्या वल्गना या पावसात चिंब होऊन वाहून गेल्याचं चित्र दिसलं. अजून 4-5 दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे. अद्याप नद्या भरलेल्या नाहीत. त्यांना पूर आल्यावर काय अवस्था होईल हे वेगळे सांगायची गरज नाही. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.